नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय वासिष्ठाय वयं नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। वयं गतवर्गे 17 अध्याये 16 श्लोकपर्यन्तमेव पठितवन्तः। इदानीं 17 श्लोकः पठनीयः। प्रथमं श्लोकं पठामः, अनन्तरं तस्य अर्थविषये चिन्तनं कुर्मः। श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते। पुनः अपि श्लोकं पश्यामः। श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः सफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते। सर्वे म्यूट् मध्ये सन्ति चेदपि उच्चैः श्लोकं पठन्तु, तदा एव श्लोकस्य अभ्यासः भवति। श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते। पदच्छेदः। श्रद्धया परया तप्तं तपः तत् त्रिविधं नरैः तपस्तत्त्रिविधं नरैः तपः तत् त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः अफलाकाङ्क्षिभिः युक्तैः सात्विकं परिचक्षते। एतानि पदानि सन्ति तत्र। श्रद्धया परया तप्तं तपः तत् त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिः युक्तैः सात्विकं परिचक्षते। पदार्थः। श्रद्धया, श्रद्धा इत्युक्ते श्रद्धापूर्वम् इत्यर्थः। परया, परम् इत्युक्ते अत्यन्त श्रद्धया इत्यर्थः। तप्तं, तपः आचरितं। तपः इत्युक्ते तपः इत्येव अर्थः। तत् त्रिविधं, तत् कथं भवति तादृश तपः? त्रिविधं भवति, त्रिप्रकारकं भवति इत्यर्थः। नरैः इत्युक्ते मानवैः, मनुष्यैः। अफलाकाङ्क्षिभिः, फलेच्छारहिततया। अफला इत्युक्ते फलं विना, फलाकाङ्क्षां विना, अफलाकाङ्क्षिभिः फलाकाङ्क्षां विना युक्तैः, तद् योगिः, योगी भवति तादृशः। सात्विकं, सत्त्वगुणयुक्तं परिचक्षते, एवं कथ्यते। किं वदति तत्र? श्रद्धापूर्वकं परं तपः आचरितं, तपः तत् त्रिप्रकारकं मानवैः फलेच्छारहिततया योगी सत्त्वगुणयुक्तं कथ्यते। अन्वयः बहु सरलमस्ति। अफलाकाङ्क्षिभिः
യുക്തൈഹി നരൈഹി പരയാ ശ്രദ്ധയാ തപ്തം തത് ത്രിവിധം തപഃ സാത്വികം പരിചക്ഷത്തെ. സാമാന്യഃ അർത്ഥഃ യദാ യോഗിനഃ ഏതത് ത്രിപ്രകാരകം തപഃ ഫലേച്ഛാം വിനാ കുർവന്തി തദാ സഹ തപഃ സാത്വികം തപഃ ഇതി കഥ്യത്തെ. അത്ര കിം വദതി? ഫലേച്ഛാം വിനാ തപഃ ആചരന്തി ചേത് തത് സാത്വികം ഇതി വദതി. ഇത്യുക്തെ കർമ്മഫല ഉപരി ആഗ്രഹം വിനാ ചിത്ത ഏകാഗ്രത യുക്താഃ മനുഷ്യാഃ ശ്രദ്ധയാ ത്രിവിധം ഇത്യുക്തെ കിം കിം പൂർവമുക്തവന്തഃ ശാരീരികം വാങ്മയം മാനസം ത്രിവിധം തപഃ കുർവന്തി തത്ര സാത്വികം തപഃ ഇതി ഫലാകാംക്ഷാം വിനാ തപഃ ആചരണം കരോതി ചേത് തസ്യ നാമ അസ്തി സാത്വികം തപഃ. താദൃശ തപഃ एव സാത്വികം തപഃ ഭവതി. महोदय भवतः शिरः पटलम् आच्छादयति पटलम् आच्छादयति भवतः शिरः. कुत्र अस्ति? कुत्र कुत्र कुत्र? न जानामि. इदानीं इदानीमपि अस्ति वा महोदय? समानमेव चलति परन्तु अर्ध आच्छादयति. अस्तु चिन्ता मास्तु. कुतः इति न जानामि, न अवगच्छामि. इदानीं लघु कृत्वा पश्य. मध्ये मध्ये केचित् इदानीं न दृश्यते स्लैड्. श्लोकः न दृश्यते किल? इदानीं कथमस्ति? समानमेव परन्तु चिन्ता मास्तु अग्रे अग्रे. 18 श्लोकः दृश्यते. इदानीं 17 श्लोकः एव अस्माभिः पठितवन्तः. तस्य तात्पर्यमपि वयं दृष्टवन्तः. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. यदा योगिनः त्रिप्रकारं तपः किं किं सात्विकं शारीरिकं मानसिकं वाङ्मय तपः तद् फलेच्छां विना करोति चेत् तस्य नाम एव सात्विकं तपः इति वदति इति उक्तवन्तः. शाङ्करभाष्यं पश्यामः. श्रद्धया आस्तिक्यबुद्ध्या परया प्रकृष्टया तप्तम् अनुष्ठितं तत्प्रकृतं त्रिविधं त्रिप्रकारकम्. अधिष्ठानं नरैः अनुष्ठातृभिः अफलाकाङ्क्षिभिः फलाकाङ्क्षारहितैः युक्तैः समाहितैः यत् ईदृशं तपः तद् सात्विकम् इत्युक्ते सत्त्वनिर्वृत्तं परिचक्षते कथयन्ति शिष्टाः. श्रद्धया ईश्वर अर्पणबुद्ध्या दृढ विश्वाससहितं
तपः आचरति किल तत् त्रिविधम् इति पूर्वमुक्तवन्तः। तत्र फलाकाङ्क्षां विना फलाकाङ्क्षां सम्पूर्णतया त्यक्त्वा आत्मनियन्त्रणसहितम् एकाग्रचित्तैः भूत्वा तपः करोति चेत् तदेव सात्विकं तपः इति वदति। सत्त्वबुद्धितः एव तस्य जननम् इति वदन्ति इति भाष्ये भगवत्पादैः उक्तम्। पश्यतु, श्रद्धया आस्तिक्यबुद्ध्या परया प्रकृष्टया तप्तम् अनुष्ठितम् तत् प्रकृतं त्रिविधं त्रिप्रकारकम् अधिष्ठानं नरैः अनुष्ठातृभिः एकमेव तत्र अस्ति अफलाकाङ्क्षिभिः। इत्युक्ते कः अर्थः? फलाकाङ्क्षारहितैः इत्येव भाष्ये अपि अर्थः दत्तः अस्ति। युक्तैः समाहितैः यत् ईदृशं तपः तद् सात्विकं सत्त्वनिवृत्तं परिचक्षते एवं कथयन्ति। सात्विकं तपः इत्युक्ते किम्? त्रिविध तपः अपि भवतु, तत्र फलाकाङ्क्षां विना कुर्वन्ति चेत् तद् सात्विकं भवति। श्रद्धया परया तप्तं तपस्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते। तदेव तत्रत्य सामान्यः अर्थः तदेव अस्ति। तस्य अग्रिमं श्लोकं वयं द्रष्टुं शक्नुमः। अग्रिमश्लोकः अस्ति। एकवारं वयं प्रथमतया श्लोकं पठामः। श्लोकं पठित्वा अनन्तरं वयं तस्य अर्थविषये चिन्तयामः। श्लोक पठनम् अहं श्लोकं भवतां कृते शेर् कर्तुं प्रयत्नं करोमि। अष्टादशः श्लोकः। सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्। पुनः पठामि। सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्। सर्वेपि पठन्तु। सत्कारमान पूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्। पदच्छेदः कथं भवति तस्य? सामान्यमेव अस्ति। सत्कारमान पूजार्थं तपो तपः दम्भेन च एव चैव यत् क्रियते तदिह तत् इह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं चलम अध्रुवं चलम अध्रुवम्। इदानीं
इदानीं पश्यामः सत्कार पूज सत्कारमान पूजार्थम तपः दम्भेन च एव यत् क्रियते तत् इह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं चलम अध्रुवम् पदार्थः सत्कारमान पूजार्थम सरल अर्थः अस्ति सत्काराय माननिमित्तं मानार्थं यदा पूजा निमित्तं तथा पूजा पूजा सर्वे पूजां कुर्वन्तु इति धारणया सर्वे अस्माकं कृते मानं ददातु गौरवं ददातु इति धारणया सत्कारनिमित्तम् एतादृशं सर्वं करोति चेत् तपः तादृशरीत्या तपसः आचरणं करोति चेत् अथवा दम्भेन असत्येन उत अहितार्थं च एव यत् अर्थद्वयम् एकम् असत्येन अथवा अहितार्थं हितार्थं न अहितकार्यार्थं च एव यत् क्रियते आचर्यते तादृशरीत्या करोति चेत् तदिह प्रोक्तं तदेवं कथितमस्ति राजसं तस्य नाम रजोगुणयुक्तं तपः इति वदन्ति चलं क्षणिकफलदायकम् अध्रुवम् अनिश्चितम् उत शाश्वतरहितमस्ति एतादृशकार्याणि कथं भवति क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् तच्चलमस्ति अध्रुवमस्ति चलमित्युक्ते क्षणिकं चलतं तद् मध्ये मध्ये तद् परिवर्तनं भवति अध्रुवमस्ति अनिश्चितमस्ति शाश्वतं नास्ति अर्थः तस्य अन्वयः यत् तपः सत्काराय मानार्थं च एव दम्भेन क्रियते तत् अध्रुवं चलम् इह राजसं प्रोक्तम् पुनः पश्यतु यत् तपः सत्काराय अथवा मानार्थं च एव दम्भेन क्रियते तत् अध्रुवं चलम् इह राजसं प्रोक्तम् सामान्य अर्थः का यत् तपः प्रदर्शनार्थं क्रियते यस्य च उद्देशः तावत् सत्कारः अथवा मानं तथा पूजा भवति तादृशं तपः रजोगुणात्मकं भवति एतादृश तपः फलं तावत् क्षणिकं तदा अनिश्चितं च भवति एतादृश राजसं तपः कीदृशं भवति सत्कार मान पूजा निमित्तं करोति चेत् तद् राजसं तपः इति वदति फलाकाङ्क्षां विना करोति चेत् सात्विकं तपः भवति फलम् आवश्यकम् इति विचिन्त्य सत्कारार्थं पूजा निमित्तं एतादृशकार्यार्थं फल आकाङ्क्षया करोति चेत् तत् सर्वं क्षणिकं भवति तद् राजसम् इति वदति सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ख्याति प्राप्तव्यम् इति इच्छया आदरः प्राप्तव्यः इति इच्छया औद्धत्यपूर्वं तपसः आचरणं करोति चेत् इहलोके एव तस्य कार्याणि भवन्ति तद् राजसं तपः इति वदति तस्य फलमपि क्षणभङ्गुरमस्ति अनिश्चितमस्ति इत्यादि उक्तवन्तः भाष्ये अपि एवमेव वदति सत्कार इत्युक्ते साधुकारः सत्कार साधु अयं तपस्वी
ब्राह्मणः इति एवम् अर्थम्। मनो मननं प्रत्युत्थानाभिवादनादि तदर्थं पूजापादप्रक्षालनार्चना अर्चनाशयितृत्वादि तदर्थं च तपः सत्कारमानपूजार्थम् इति वदति। दम्भेन एव च यद् क्रियते तपः तद् इह प्रोक्तं कथितं राजसं चलं कदाचित् कर्मफलत्वेन अध्रुवं तद् ध्रुवमपि न भवति न तिष्ठति इति शाङ्करभाष्ये। इत्युक्ते कः अर्थः? एषः धर्मिष्ठः अस्ति, तपस्वी अस्ति, तादृशः ब्राह्मणः इति सर्वैः अङ्गीकरणीयम् इति इच्छया मानापमानविषये विचिन्त्य मानः प्राप्तिः भवतु इति विचिन्त्य यदा माम् अन्ये पश्यन्ति तस्मिन् समये सर्वे मम उपरि मम पुरतः मम उपरि आदरं प्रकटयन्तु इति इच्छया मम अभिवादनं सर्वे कुर्वन्तु इति इच्छया मम पूजां कुर्वन्तु इति चिन्तनेन मम पूजार्थं मम पादप्रक्षालनं पादपूजा तत्सर्वम् अन्यैः करणीयमिति चिन्तया मम आराधनं सर्वे कुर्वन्तु इति विचिन्त्य एतादृश चिन्तनेन औद्धत्यपूर्वं यः तपः करोति इहलोकसम्बन्ध अस्ति इति कारणेन जन्मान्तरफलं तस्य नास्ति। एतानि सर्वाणि कार्याणि अत्रैव भवन्ति किल? पूजा, आदरः, पादप्रक्षालनसहितं नमस्कारः, तदनन्तरं भोजनदानम्, एतत् सम्पूर्णम् अत्रैव भवति। तस्मात् मरणानन्तरं न भवति। एतस्य नाम अस्ति राजसम् इति वदति। कारणं किम्? अनिश्चितफलसहितमस्ति, तत् क्षणभङ्गुरमस्ति, इत्युक्ते नित्यं नास्ति इत्यर्थः। तदेव भाष्ये वदति। सत्कारसाधुकारः साधु अयं तपस्वी ब्राह्मणः इति एवम् अर्थम्। मनो माननं प्रत्युत्थानादिवा अभिवादनादिभिः तदर्थमेव करोति इत्यर्थः। पूजा पादप्रक्षालनार्चना अर्चनाशैत्यत्वादि तदर्थं च तपः सत्कारमानपूजार्थम् इति वदति। दम्भेन एव यद् क्रियते तपः तद् इह प्रोक्तं कथितं राजसं चलं कदाचित् फलत्वेन अध्रुवम् अपि भवति। तादृश तपः एव राजसं तपः इति वदति। सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्। द्विविधं तपः उक्तवन्तः, सात्विकम् उक्तवन्तः, राजसम् उक्तवन्तः। अग्रिमं स्वाभाविकतया तामसिकतपः कथं भवति? मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्। पश्यतु, मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्। तदेव तामसतपः इति वदति। पदच्छेदः मूढग्राहेण मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः। मूढग्राहेण आत्मनः यत् पीडया क्रियते तपः
പരസ്യോത്സാദനാർത്ഥം വാ പരസ്യ ഉത്സാദനാർത്ഥം വാ തത്താമസമുദാഹൃതം തത് താമസം ഉദാഹൃതം. പദാനി കാനി? മൂഢഗ്രാഹേണ ആത്മനഃ യത് പീഡയാ ക്രിയത്തെ തപഃ പരസ്യ ഉത്സാദനാർത്ഥം വാ തത് താമസം ഉദാഹൃതം. പദാർത്ഥഃ മൂഢഗ്രാഹേണ മൂർഖതാപൂർവക ഹഠേന एव तादृशस्वभावेन एवमेव करोमि इत्यादि हठबुद्ध्या मूढबुद्ध्या मूर्खबुद्ध्या आत्मनः मनः वाणी तथा शरीरस्य एतदेव स्वस्य मनसः अतः वाण्याः अथवा शरीरस्य यद् पीडया पीडां सहन्तः केचन तादृशं तपः कुर्वन्ति. कथं? स्वयं पीडाम् अनुभवन्तः क्रियते आचर्यते तपः परस्य अन्येषाम् उत्सादनार्थम् अहितं कर्तुम्. एवमपि अस्ति, स्वस्य शरीरस्य अथवा वाण्याः अथवा मनसः पीडां करोति. तस्य उद्देशः कः अस्ति? अहितं कर्तुम्, अन्येषां कष्टं कारयितुं कुर्वन्ति. अथवा तद् तामसं तमोगुणयुक्तम् उदाहृतं कथ्यते. तद् तमोगुणयुक्तं तपः इति वदति. मूढग्राहेण आत्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. कथं भवति? अन्वयः यत् तपः मूढग्राहेण आत्मनः पीडया वा परस्य उत्सादनार्थं क्रियते तद् तामसम् उदाहृतम्. तत् कीदृशमस्ति? तद् तामसम् इति वदति. तस्य एव तामसं तपः इति वदति. तस्य तात्पर्यं पश्यामः. तात्पर्यं यत् च तपः विना अवगमनं क्रियते यस्य च आचरणेन स्वस्य आत्मनः उत अन्येषां पीडा भवति तादृशः तपः तमोगुणात्मकः इति कथ्यते. स्वस्य पीडां करोति, आत्मपीडां करोति अथवा अन्येष पीडां करोति चेत् तत्सर्वं तामसतपः इति वदति. इदानीं सात्विकं किम् इति उक्तवन्तः? सात्विकं किम्? सात्विकं तपः इत्युक्ते फलेच्छां विना करोति चेत् सात्विकतपः भवति. राजसिकतपः इत्युक्ते स्वस्य पूजां कुर्वन्तु, सर्वे स्वस्य आदरं कुर्वन्तु इत्यादि विचिन्त्य फलाकाङ्क्षा सहितं तादृशरीत्या करोति चेत् तद् सर्वदा न तिष्ठति. तदेव राजसं तपः इति वदति. अन्तिममस्ति तामसिकतपः. कथं भवति तद्? मूढग्राहेण आत्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. पश्यतु, यत्तपः अवगमनं विना क्रियते यस्य च आचरणेन स्वस्य आत्मनः अथवा अन्येषां पीडा भवति तादृशः तपः तमोगुणात्मकः इति कथ्यते. तस्य बहु किमपि न
ശങ്കരഭാഷ്യെ മൂഢഗ്രാഹേണ അവിവേക നിശ്ചയേന ആത്മനഃ പീഡയാ യത് ക്രിയതേ തപഃ പരസ്യ ഉത്സാദനാർത്ഥം വിനാശാർത്ഥം വാ തത് താമസം തപഃ ഉദാഹൃതം. ഇപ്പൊ മൂഢബുദ്ധിയ വിവേകം വിന അവിവേക്യ രൂപേണ സ്വപീഡാം കരോതി അഥവാ പരപീഡാം കരോതി, അന്യേഷാം ദുഃഖം ജനയതി. ഏവമേവ തസ്യ ഫലം ഭവേത് ഇത്യാദി വിചിന്യ തപഃ കരോതി ചേത് തത് താമസം തപഃ ഇതി വദതി. അഗ്രിമം ഇദാനീം ത്രിവിധ തപസഃ കഥനമഭവത് ത്രിഷു ശ്ലോകേഷു. കിം? പ്രഥമതയാ സാത്വിക തപഃ, അനന്തരം രാജസികം, അനന്തരം താമസികം. ശ്രദ്ധയാ പരയാ തപ്തം തപസ്തത്രിവിധം നരൈഃ അഫലാകാംക്ഷിഭിർയുക്തൈഃ സാത്വികം പരിചക്ഷതേ. സത്കാരമാനപൂജാർത്ഥം തപോദംഭേന ചൈവ യത് ക്രിയതേ തദിഹ പ്രോക്തം രാജസം ചലമധ്രുവം. മൂഢഗ്രാഹേണാത്മനോ യത് പീഡയാ ക്രിയതേ തപഃ പരസ്യോത്സാദനാർത്ഥം വാ തത്താമസമുദാഹൃതം. രാജസിക താമസിക സാത്വിക തപസഃ വിഷയേ ഉക്ത്വാ അനന്തരം ശങ്കരഭാഷ്യെ വദതി ഇദാനീം ദാനത്രൈവിധ്യം ഉച്യത്തെ. ത്രിവിധ ദാനം കഥം ദാനം കരണീയം ഇതി വദതി. ഉത്തമ പ്രാക്ടിക്കൽ ശ്ലോകാः സന്തി. അസ്മാകം ജീവനെ ഏതത് സർവം വയം ആനേതും ശക്നുമഃ. ഗീതാം വയം ജീവനെ ആനയാമः ചേത് ഭഗവതः വാക്യം ഇതി വിചിന്യ അസ്മാകം അനുഷ്ഠാനേ വയം ആനയാമः ചേത് ജീവനം സമ്പൂർണം ആനന്ദമയം ഭവതി. ദാനം കരോതി കിന്തു തദപി ത്രിവിധം ഭവതി. കഥം ഭവതി? ദാതവ്യമിതി യദ്ദാനം ദീയതേനുപകാരിണേ ദേശേ കാലേ ച പാത്രേ ച തദ്ദാനം സാത്വികം സ്മൃതം. പശ്യതു, ശ്ലോകം പഠാമः ചേദേവ വയം അർത്ഥമവഗന്തും ശക്നുമः. ഇദാനീം ദാതവ്യമിതി യദ്ദാനം ദീയതേ അനുപകാരിണേ ദേശേ കാലേ ച പാത്രേ ച തദ്ദാനം സാത്വികം സ്മൃതം. ശ്ലോകം വയം പഠിതും ശക്നുമः. ദാതവ്യമിതി യത് ദാനം യദ്ദാനം ദീയതേ അനുപകാരിണേ ദീയതേനുപകാരിണേ ദേശേ കാലേ ച പാത്രേ ച തത് ദാനം സാത്വികം സ്മൃതം ഇതി പദാനി. പദാർത്ഥഃ ദാതവ്യം ദാനം കർത്തവ്യം കർമ്മ ഇതി വിചിന്യ കരോതി ചേത്. കിമർത്ഥം ദാനം കരോതി? ദാതവ്യമിതി യദ്ദാനം മമ കർത്തവ്യമസ്തി ദാനകരണം തേന കാരണേന അഹം കരോമി ഇതി വിചിന്യ. അഥവാ യത് ദാനം ദീയതേ ദദാതി അനുപകാരിണേ യഹ പ്രത്യുപകാരം കർത്തും ന ശക്നോതി. പശ്യതു, യഹ വയം കിമപി കുർമഃ ചേത് തസ്യ പ്രത്യുപകാരം കർത്തുമപി ന ശക്നോതി താദൃശാനാം കൃതേ ഏതസ്യ കൃതേ കിമർത്ഥം മയാ ദാതവ്യം സ കിമപി ദദാതി വാ പൂജാം കരോതി വാ ആദരം കൽപ്പയതി വാ പാദപ്രക്ഷാളനാദി കൃത്വാ ഭോജനം കരോതി കാരയതി വാ ന
दातव्यमिति यद्दानं दातव्यं तद् मम कर्तव्यमस्ति इति विचिन्त्य यः प्रत्युपकारं कर्तुं न शक्नोति तादृशानां कृते देशे इतोपि विशेषणानि सन्ति देशे अपेक्षितदेशे काले च अपेक्षितकाले पात्रे च अपेक्षितम् इति विद्यमानं प्रति यद् दानं तादृशं दानं सात्विकं सत्त्वगुणयुक्तम् इति स्मृतम् इति कथ्यते इति अत्र उक्तवन्तः। किं किम् उक्तवन्तः वयं दृष्टवन्तः। अन्वयः दातव्यम् इति यद् दानं देशे च काले च पात्रे अनुपकारिणे दीयते तद् दानं सात्विकं स्मृतम्। सामान्यार्थः यद्दानं दातव्यम् इति दीयते प्रत्युपकारम् अनिच्छन्तः अपेक्षितकाले देशे साहाय्यं यः इच्छति तादृशः तत्र शास्ति तादृशव्यक्तिं प्रति तादृशं दानं सात्विकम् इति उच्यते। एतद् मम कर्तव्यम् इति विचिन्त्य दानकरणं मम कर्तव्यम् इति विचिन्त्य तस्य समीपतः प्रत्युपकारं किमपि न भवति चेदपि न भवति इति विचिन्त्य अथवा ज्ञात्वापि उत्तमकाले अनुयोज्यकाले अनुयोज्यदेशे अनुयोग्यपात्रे दानं करोति चेत् तद् सात्विकं दानम् इति वदति। दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्। भाष्ये भगवान् वदति दातव्यमिति एवं मनः कृत्वा यद् दानं दीयते अनुपकारिणे कः अर्थः प्रत्युपकार असमर्थाय समर्थाय अपि निरपेक्षं दीयते कथं देशे पुण्य कुरुक्षेत्रादौ इत्युक्ते उत्तमस्थाने इत्यर्थः पुण्यदेशे काले संक्रान्त्यादौ उत्तमकाले पात्रे षडङ्गविद्वेद पण्डितेभ्यः इत्यर्थम् वेदपारङ्गतानां कृते इत्यादौ तद् दानं सात्विकं स्मृतम् इति शाङ्करभाष्ये अस्ति। दानं करणीयम् इति मनसि निश्चयं कृत्वा तेन अस्माकं कृते किमपि प्रत्युपकारं कर्तुं न शक्यते इति ज्ञात्वापि यस्य किमपि नास्ति तस्मै उत्तमदेशे कुरुक्षेत्रादि पुण्यदेशे उत्तमतिथौ संक्रान्त्यादि उत्तमतिथौ अर्हतायुक्तपात्रे इत्युक्ते वेद षडङ्गयुक्तवेदं यः पठितवान् तादृशानां कृते अथवा प्रतिदिनं यः वेदपारायणादिकार्यं करोति तादृशानां कृते तादृशानां कृते यद्दानं करोति तदेव सात्विकदानम् इति वदति। तत् सात्विकम् इति वदन्ति। पश्यतु दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्। अग्रिमश्लोकं पश्यामः। यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं
തദ്ദാനം രാജസം സ്മൃതം. എതത് സർവം അസ്മാകം ജീവനെ അസ്മാഭിः വിചിന്യ കരണീയം. രാജസം ദാനം കഥം ഭവതി? യത്തു പ്രത്യുപകാരാർത്ഥം ഫലമുദ്ദിശ്യ വാ പുനഃ ദീയത്തെ ച പരിക്ലിഷ്ടം തദ്ദാനം രാജസം സ്മൃതം. പ്രത്യുപകാര ഇച്ഛയാ അനന്തരം ഫലം ഭവതീതി വിചിന്യ പ്രതീക്ഷാം കുർവന്തഃ മനസി അത്യധിക സംതൃപ്തിം വിനാ ഓ യതസ്യ നഷ്ടം ഭവതീതി വിചിന്യ ദാനം കരോതി ചേത് തത് രാജസം ദാനം ഇതി വദതി. ഓ പദച്ഛേദഃ യത് തു പ്രത്യുപകാരാർത്ഥം ഫലം ഉദ്ദിശ്യ വാ പുനഃ ദീയത്തെ ച പരിക്ലിഷ്ടം തത് ദാനം രാജസം സ്മൃതം. തസ്യ അന്വയഃ യത് തു തസ്യ പദാർത്ഥഃ യത് തു പ്രത്യുപകാരാർത്ഥം പ്രതിഫലേച്ഛയാ ഫലം തസ്യ ഫലം ഇത്യേവ അർത്ഥഃ ഉദ്ദിശ്യ ദൃഷ്ടൗ സ്ഥാപയിത്വാ തസ്മിൻ വിഷയെ വിചിന്യ തത് പ്രാപ്നോതി ഇതി വിചിന്യ വാ പുനഃ ദീയത്തെ ച പ്രദീയത്തെ പരിക്ലിഷ്ടം അർദ്ധമനസ്കതയാ ദാതവ്യം ഇത്യപി അസ്തി ന ദാതവ്യം ഇത്യപി അസ്തി പൂർണ്ണമനഃ നാസ്തി ഇത്യർത്ഥഃ. തത് ദാനം താദൃശം ദാനം രാജസം രജോഗുണയുക്തം സ്മൃതം ഇതി കഥ്യത്തെ. അന്വയഃ തു യത് പരിക്ലിഷ്ടം ച പ്രത്യുപകാരാർത്ഥം വാ ഫലം ഉദ്ദിശ്യ പുനഃ ദീയത്തെ തത് ദാനം രാജസം സ്മൃതം ഇത്യർത്ഥഃ. തസ്യ സാമാന്യഃ അർത്ഥഃ അർദ്ധമനസ്കതയാ വാ ഉദ പ്രതിഫലം അഥവാ പ്രത്യുപകാരമുദ്ദിശ്യ യഹ ദാനം ദദാതി തത് ദാനം രാജസം ഇതി കഥ്യത്തെ. വിശേഷേണ കിമപി ന രാജസം ദാനം ഇത്യുക്തെ കിം പ്രത്യുപകാരം തേന കിമപി കരണീയം ഇതി വിചിന്യ ബഹുമനഃ നാസ്തി തഥാപി കുർമഃ പ്രതി കിമപി പ്രാപ്നോതി കില ഇതി വിചിന്യ പ്രതിഫലാകാംക്ഷാ സഹിതം കരോതി ചേത് തത് രാജസമേവ ഭവതി. യത്തു പ്രത്യുപകാരാർത്ഥം ഫലമുദ്ദിശ്യ വാ പുനഃ ദീയത്തെ ച പരിക്ലിഷ്ടം തദ്ദാനം രാജസം സ്മൃതഃ. തസ്യ ഭാഷ്യെ വദതി യത് തു ദാനം പ്രത്യുപകാരാർത്ഥം കാലേ തു അയം മാം പ്രത്യുപകരിഷ്യതി ഇതി ഏവാർത്ഥം. ഫലം വാ അന്യദാനസ്യ മേ ഭവിഷ്യതി അദൃഷ്ടം ഇതി തത് ഉദ്ദിശ്യ പുനഃ ദീയത്തെ ച പരിക്ലിഷ്ടം ഖേദ സംയുക്തം തത് ദാനം രാജസം സ്മൃതം. ഭാഷ്യെ കിം വദതി? യഹ അഥവാ ദാനം പ്രത്യുപകാരാർത്ഥം കരോതി ചേത് ഭവിഷ്യത് കാലേ ഏതേന മമ ഉപകാരഃ ഭവതി ഇതി വിചിന്യ ദാനഫലം ഫലേച്ഛാ സഹിതം ക്ലേശപൂർവം മനസ്സന്തോഷം വിനാ മമ സർവം നഷ്ടം ഭവതി ഇതി വിചിന്യ ദാനം കരോതി ചേത് രാജസിക ദാനം ഇതി വദതി. ഇനി ഏകമേവ അസ്തി തദപി വയം ദ്രഷ്ടും പശ്യാമः. അഥവാ തത്ര കൃതം നാസ്തി തസ്മാത് അഗ്രിമ സപ്താഹേ വയം പശ്യാമः. താമസികം
दानं कीदृशं भवति इति अस्ति तत्र। तामसिकदानविषये वयम् अग्रिमसप्ताहे पश्यामः इति चिन्तयामि। इदानीं राजसिकदानं वयम् उक्तवन्तः। तपः त्रिविधमस्ति, सात्विकं, राजसिकं, तामसिकम् इति। तादृशमेव यदा वयं नित्यं यदा दानं कुर्मः तद् कथं करणीयम् इति अस्माभिः पठनीयं। तद् मम कर्तव्यमस्ति, मया करणीयमेव इति विचिन्त्य करणीयम् इत्यर्थः। ततः किमपि प्रत्युपकारं भवेत् इति अस्माभिः न चिन्तनीयं, तदा एव तद् सात्विकं दानं भवति। अद्य शान्तिमन्त्रम् उक्त्वा अत्र समापयामि। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अनन्तरं सर्वे कुशलिनः इति चिन्तयामि। धन्यवादः महोदय। अस्माकं पठनम् अन्तिमक्षणं प्रति गच्छन्तः सन्ति। धन्यवादः महोदय। नागराज वदामि। उत्तमम् 8 वर्षाणाम् अस्माकं तपः अस्ति। इतोपि एकाध्यायस्य समापने सम्पूर्णगीता भवति। अनन्तरं पुनः वयम् आरम्भं कुर्मः। पठितुम् इच्छन्ति चेत् गीताम् एव पठितुमपि शक्नुमः, अथवा अन्यग्रन्थानपि वयं स्वीकर्तुं शक्नुमः। सर्वेषां प्रणामाः। धन्यवादाः महोदय। धन्यवादाः। प्रणमामि। शुभदिनं, शुभरात्रि। शुभं भूयात्।